नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला बीट लागवड याच्यावर संपूर्ण माहिती बघायची। यामध्ये आपल्याला हवामान, माती परीक्षणाबद्दल भी किती मातीचं पीएच असलं पाहिजे, त्यानंतर दोन रोपांमधील अंतर, त्यानंतर आपल्याला पेरणीचा वेळ, त्यानंतर आपल्याला कोणती जात लावावी, त्यानंतर बीज प्रक्रिया कोणती करावी, कीड रोग व्यवस्थापन, हे सर्व मुद्दे आपल्याला ह्या ठिकाणी बघायचे। तर भरपूर लोकांची मागणी बीटावर आहे आणि बीट आपल्याला 25-30 रुपये किलो जरी गेलं तरी आपल्याला त्या ठिकाणी परवडणारं पीक आहे। तर बीटामध्ये जर विचार केला तर भरपूर असे फायबर, विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळं शेतकरी, शिक्षक वर्ग, नोकरदार वर्ग यांची मागणी खूप आहे। त्यासाठी आपल्याला आपण जे जमिनीत घेतल्यानंतर त्याची मागणी असल्यामुळे आपल्याला रेट देखील ह्या ठिकाणी मिळतो। तर त्यामध्ये आपल्याला बघायचे, बीटामध्ये अँटीऑक्सिडंट कर्करोगासाठी देखील, त्याला घातक आजारासाठी देखील ते बीट खाल्ल्याने कमी होतो, म्हणून काही लोक त्याचं जेवताना खातात। त्यामध्ये आपल्याला बघायचे, माती कशी असली पाहिजे, 6.7 त्याचा पीएच असला पाहिजे, सेंद्रिय माती। त्यानंतर बीटासाठी आपल्याला जमीन सुपीकता चांगली असली पाहिजे, त्यानंतर सुपीक चिकन माती लागते। त्यानंतर आपल्याला बघायचे हवामान, हवामानामध्ये जर विचार केला तर तापमान 18 ते 21 अंश आणि त्यामध्ये आपल्या बीटाला सुटेबल होण्यासाठी 18 ते 20 आपल्याला लागतो। त्यानंतर पेरणीचा वेळ जर विचार केला तर बीटाच्या मुळीच्या पेरणी हे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये या कालावधीमध्ये केला जातो। बियाण्याचा दर जर विचार केला म्हणजे एकरी किती बियाणे लागते, तर 1.5 ते 2.5 किलो त्या ठिकाणी आपल्याला बियाणे लागते। त्यानंतर आपल्याला बीज प्रक्रियेसाठी जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला 1 किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा, त्यानंतर 10 ग्राम सुडोमोनास आपल्याला त्या ठिकाणी लागते। रासायनिक औषधामध्ये जर विचार केला तर भरपूर कंपनीचं त्या ठिकाणी अवेलेबल आहेत। त्यामध्ये आहे थायरम आहे 75WG मध्ये 2.5 ग्राम या प्रमाणे आपल्याला वापर करायचे। त्यानंतर कार्बॅन्झिम आहे 50% मँकोजेब किंवा कार्बॅन्झिम हे वापरायचे। थिरिम 37.5WG हे देखील आपल्याला त्या ठिकाणी लागायचे। त्यानंतर 1 किलो बियाण्यास आपल्याला क्लोरोपायरिफॉस 20% असेल तर ते एकदम मुळीसाठी देखील आपल्याला क्लोरोपायरिफॉस देखील बीटासाठी, कंदमुळं कोणती जे असतील, गाजर वगैरे जरी असेल, भुईमुग जरी असेल, तर त्यांना जर लावण केल्यानंतर एकदम चांगल्या प्रकारे त्याची बीज प्रक्रिया देखील झाली जाते, उगम क्षमता देखील चांगली होते, मर न होण्याची देखील शक्यता असते। त्यानंतर विचार केला, खतामध्ये जर विचार केला तर आपल्याला युरिया म्हणजे NPK मध्ये 80% N लागतंय, पी म्हणल्यानंतर आपल्याला 125 लागतंय किलो आणि 40 किलो पोटॅश हे देखील आपल्याला त्या ठिकाणी लागते। पेरणीमध्ये जर विचार केला तर ओळीमधील अंतर 45 ते 50 सेमी असला पाहिजे, 2 झाडांमधील 15 ते 20 अंतर असला तरी आपल्याला त्या ठिकाणी पुरेसे आहे। जल व्यवस्थापनामध्ये बीट पिकाला जमीन ओलावा असावा पाहिजे आणि स्थानिक हवामानानुसार 3 ते 4 वेळा पाणी घ्यावे, म्हणजे
फेराखाली त्याचं पाणी घ्यायचे। जास्त कंदमुळे अति पाणी देखील त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं नाही, कारण जास्त वल झाल्यानंतर बुरशीचं देखील प्रमाण वाढण्याची शक्यता असते। त्यासाठी आपल्याला तसंही करायचे। त्यानंतर विचार केला तर आपण जातीमध्ये बघू त्या ठिकाणी कोणती जात लावायची। त्यामध्ये आपण जर विचार केला शुभ्र म्हणून एक जात आहे, त्यानंतर पारंपरिक आश्चर्य म्हणून एक जात आहे, शाईन रेड बॉल म्हणून एक आहे आणि किस्मल गोल्ड म्हणून एक नाव आहे। अशा आपण 4 जाती या ठिकाणी निवडल्या। तर त्याच्या आपल्याला 4ही जातीमध्ये कोणती चांगली आहे ही आपल्याला त्याच्यावर विश्लेषण बघायचे। तर शुभ्र जात जी आहे पानावरील डाग रोगास प्रतिकारक शक्ती वाढवणारी एक जात आहे। दिवसात परिपक्व होते। उत्पन्नात 56 ते 62 क्विंटल एवढं त्या जातीचं आपल्याला रिकमेंडेशन केलेलं आहे। पारंपरिक आश्चर्य ही एक जात आहे, सपाट मूळ आहे, त्याच्या 55 ते 60 दिवसात येणारं पीक आहे आणि उत्पन्न देखील चांगलं आहे, त्याला 65 ते 70 आहे। हे जात लवकर येण्यासाठी चांगली आहे। आणि शुभ्र जात जी आहे 140 ते 150 दिवसात निघणारी जात आहे। त्यानंतर आहे शाईन रेड बॉल, ही जातीमध्ये सर्व ऋतूसाठी योग्य आहे, म्हणजे तिन्ही हंगामात शाईन रेड बॉल ही आपली जात वापरली जाते। त्यामध्ये विचार केला तर मुळाच्या वजनासहित जर विचार केला तर 150 ते 80 ग्राम एवढं एका बिटाचं त्याचं वजन झालेलं असते आणि ही देखील जात 55 ते 60 दिवसात परिपक्व होते, म्हणजे काढणीस ते परिपक्व होते। त्यानंतर बघायची चौथी आपल्याला क्रिम्सन गोल्ड ही एक जात आहे। ग्लोब ही आकारामुळे उत्पन्न 80 क्विंटल प्रति एकर ही जातीचं विश्लेषण आहे। ह्यामध्ये आपण ह्या जाती बघितलेल्या आहेत। आपल्याला जर कोणता अडचण जर आली असेल तर माझा नंबर 8668 78 82 06 आहे, त्याला कॉल करून देखील सांगितलं तरी देखील चालेल। त्यानंतर कीड व्यवस्थापन बघायचे आपल्याला ह्या ठिकाणी, तर कोणती कीड येते, त्यानंतर बघायचे रोग व्यवस्थापन देखील आपल्याला ह्या ठिकाणी बघायचे। तर किडीमध्ये जर विचार केला हायपर ही एक जात रोग येतो, कीड येते आणि पीएच फिट ही एक 2 कीड येतात आणि हायपर आणि पीएच फिट ही जी जात कीड आलेली आहे ह्या किडीमध्ये आपल्याला कशा प्रकारे पानं होतात हे देखील ह्या ठिकाणी विश्लेषण बघायचे, कारण हे महत्त्वाचा मुद्दा आहे। या ठिकाणी एवढं विश्लेषण कुणीच आपल्याला सांगत नाही। तर किडीमध्ये जर विचार केला तर हायपर मध्ये जर बघितलं पानावरील दिशांनी कुरळलेले असतात, म्हणजे पानं वरच्या ठिकाणून दुमटलेले दिसतात, पाने जाड होतात, कोरडे होतात आणि झाड मरतात। ते पहिली स्टेज जशी होती हायपरमुळं ते पानं दुमटतात, त्यानंतर ते सुकल्यासारखे दिसतात। सुकल्यासारखे म्हणजे पाण्याचा जसा ताण पडला जातो तेव्हा ते सुकल्यासारखे दिसतात। पाणी भरपूर आहे पण ते सुकल्यासारखे टवटवपणा दिसत नाही। आणि दुसरी गोष्ट पुन्हा त्याच्यानंतर तिसरी स्टेपला तो मरायला सुरुवात होते। हे लक्षण आहेत हायपरचे किडीमध्ये। तर त्याच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला कंटेंट सांगत आहे, कोण्या कंपनीचं आपण त्या ठिकाणी नाव घेत नाही। त्या ठिकाणी आपल्याला इमिडाक्लोपाइड आपण कापसाची पहिली फवारणी जी करतो त्याच्यामध्ये इमिडाक्लोपिड हे घटक आहे 17.8%, ते आपल्याला वापरायचे। त्यानंतर थायक्लोफिड 21.7% हे देखील आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे। त्यानंतर आपण बघू किडीमध्ये बिटामध्ये ही कीड जे पडते ही कुणालाच माहित नाही शक्यतो, ते पीएच फीड म्हणून एक कीड आहे त्या किडीमध्ये पडते। तर ह्याचं लक्षण जर आपण बघायचं झालं तर पाने पिवळे पडतात, त्यानंतर पाने करळवणे म्हणजे तिथल्या तिथं एक बिडीसारख्या आकारासारखे फिरले जातात। त्या म्हणजे आपण जे गुंडाळी आळी जे म्हणतो ते तसे गुंडाळल्यासारखे दिसतात। झाडावर हिंस रूट असल्यासारखे दिसतात, म्हणजे एक प्रकारचे ठिपके दिसतात। झाडाची वाढ खुंटते,
हे लक्षात घ्या की आपल्याला त्या ठिकाणी पाने पिवळे देखील पडतात, पाने गुंडाळल्यासारखे दिसतात, त्यानंतर पाने सुकून जातात, त्यानंतर झाडाची वाढ होत नाही। आपण वाढ होत नाही म्हणून टॉनिक घेतो, त्यानंतर 19-19 घेतो, 12-61 घेतो, होमिक सोडतो, परंतु त्याची पीएच फिटमुळं आपल्याला त्या ठिकाणी वाढ खुंटते हे लक्षात घ्या। तर त्यासाठी आपल्याला पायमोडोजिन हे घटक 50% असणारे एक वापरायचे, त्यानंतर डायनोटोफुरिन हे 20%तलं घ्यायचे। हे मिसळून आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे। तर 120 ग्राम प्रायोरोडायझिन हे 50 डब्ल्यू मधलं 120 ग्राम 200 लिटरला टाकायचे आणि डायनोटोफुरोन हे आपल्याला 80 ग्राम जे आहे ते 200 लिटर पाण्याला ह्या ठिकाणी आपल्याला वापरायचे। आता त्याच्यानंतरचा एक मुद्दा असा आहे की रोग व्यवस्थापन एवढं विश्लेषण असं कोणत्याच व्हिडिओमध्ये होत नाही, ते आपण ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामध्ये डाउनी मोल्डू आहे, त्यानंतर लिप स्पॉट आहेत, त्यानंतर मोजॅक व्हायरस आहे आणि स्कॅब म्हणून एक आहे। ह्या ठिकाणी 4 अशा प्रकारे आपल्याला रोगामध्ये लक्षणात येतात रोग व्यवस्थापनामध्ये। तर डायनोमोल्डू मध्ये आपल्याला पानाच्या खालच्या पृष्ठभागावर पांढरे डाग, पानाच्या वरच्या पृष्ठभागावर पिवळे ठिपके, अकाली पाने गळाल्यासारखे होतात, म्हणजे पानं वर खालच्या बाजूला पांढरे डाग दिसतात, त्यानंतर जर विचार केला तर वरच्या बाजूला खाल्ल्या ह्याला पांढरे आणि वरच्या ह्याला पिवळे डाग दिसतात आणि पाने गळायला सुरुवात होते। तर त्यासाठी क्लोरोनिथिल 75% मधलं घ्यायचे आणि मॅन्कोजेब, त्यानंतर ॲक्सोस्टुनाबिल 18.2% घ्यायचे, नाहीतर डायफोनाकोनाझोल आपल्याला 11.4% ह्या ठिकाणी वापरायचे। तर आपल्याला हे देखील 200 लिटर पाण्याला त्या ठिकाणी वापरायचे आणि ह्यांचं प्रमाण 200 ग्राम आहे। मी सांगितलेलं कंटेंट लक्षात ठेवा। डाउनी मोल्डू मध्ये आपण क्लोरोनायझिपोल 75%, त्यानंतर मॅन्कोजेब 75%, ॲक्सिटोनाबिल 18.2% आणि डायफोनाझोल 11.4% ही आपल्याला घटक वापरायचे। कशामध्ये? डाउनी मोल्डू मध्ये। तर डायनो मोल्डू मध्ये जर कसा रोग दिसतो तर वर खाल्ले पानं जे ते पांढऱ्या कलरचे आणि पांढरे ठिपके दिसतात आणि वरचे पानं हे पिवळ्या ठिपक्याचे दिसतात आणि पानं त्या ठिकाणी आपल्याला गळून गेलेल्यासारखे दिसतात, म्हणजे कोमजल्यासारखे दिसतात। त्यानंतर बघायचे लिप स्पॉट मध्ये पानावरील डाग पडणे, त्यानंतर मुळाचा आकार कमी होणे, त्यानंतर पाने पिवळे पडणे आणि पाने सुकणे, हे लिप स्पॉट मध्ये ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात की ह्याचे लक्षण हे आहे। त्यानंतर आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराइड 50%तलं आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे, ते देखील 75 ग्राम ते आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराइड ह्या ठिकाणी वापरायचे 200 लिटरला। त्यानंतर मॅन्कोजेब 75%तलं आपल्याला 750 ग्राम आपल्याला 200 लिटरला टाकून त्या ठिकाणी वापरायचे। त्यानंतर तिसरा रोगामध्ये जर विचार केलो तर मॅन्कोजेब व्हायरस हे देखील व्हायरस आहे। दोन्ही मध्ये बी एकच मी घटक सांगितलेला आहे, तुमच्या लक्षात राहू द्या। मॅन्कोजेब 75%ला जर डाउनी मोल्डू जरी असेल ना लिप स्पॉट देखील असेल तर आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे 75 ग्राम, फक्त प्रमाण कमी जास्त आहे याच्यामध्ये। त्याच्यामध्ये आपण 400 ग्राम वापरतो, ह्याच्यामध्ये डाउनी लिप स्पॉट मध्ये आपण 750 ग्राम वापरतो 200 लिटरला। त्यानंतर आपल्याला बघायचे मॅन्कोजेब व्हायरस, तर पाने पिवळे पडणे, कुरळे होणे, झाडाची वाढ फुटणे, हे देखील आपल्याला त्याच प्रकारे लक्षात येते। पण ह्याच्यामध्ये आपण पहिल्या सुरू डाउनी मोल्डू मध्ये आपले पाने जे आहेत ते पृष्ठभागावरचे पिवळे दिसतात, म्हणजे वरच्या भागातले, आणि मॅन्कोजेब व्हायरस मध्ये आपल्याला पान पिवळे दिसतात, म्हणजे खालून बी दिसतात आणि वरून पण दिसतात, त्याला मॅन्कोजेब व्हायरस म्हणायचं।
त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपल्याला बघायचे डायफ्युरिथॉन पण 50W मधलं आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे, नाहीतर इमिडाक्लोपिड हे देखील आपल्याला 17.80 ग्राम ह्या ठिकाणी आपल्याला वापरायचे। स्नॅप हे एक रोगामधलं हे आहे, मुळावर काळे डाग पडतात आणि प्रभावित फळे विकृत होतात, म्हणजे फळ एकांच्या ठिकाणी डाग असल्यासारखं त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय आणि मुळावर काळे डाग पडल्यासारखे दिसतात। जर आपण ती मूळ उकरल्यावर लक्षात येईल तुम्हाला, तर काळे जर असतील तर स्नॅप हा रोग तुमच्या बिटावर आला हे तुमच्या लक्षात येऊन जाईल। तर त्यासाठी आपल्याला बियाण्याची प्रक्रियामध्ये त्यामध्ये आपल्याला पिनेसिन क्लोरान जे घटक आहे ते 250 ग्राम ह्या ठिकाणी आपल्याला वापरायचंय। तर शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला काय नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। माझा नंबर आहे 8668 78 8206। धन्यवाद।